तर सकाळी-सकाळी मला इथे ब्रेकफास्टमध्ये उसळ बनवायची होती. त्यासाठीच मी छान अशा तुरी रात्रभर भिजत ठेवलेल्या होत्या पाण्यामध्ये. त्या टम्म अशा फुगून वरती आलेल्या म्हटल्यानंतर 2 ते 3 पाण्याने वॉश केल्या. सुरुवातीला जिरं मोहरीची फोडणी दिली थोडासा. त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकला, कारण लसूण असल्याने सगळ्या भाज्यांना किंवा कोणत्याही पदार्थात चव मात्र येत असते. बारीक कांदा चिरून घेतला. कांदा लालसर होईपर्यंत परतू दिला. थोडीशी त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर टाकली, थोडासा हिंग टाकायचा, किचन किंग गरम मसाला टाकायचा. तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये टाकू शकतात आणि टेस्टी होते अशा पद्धतीने कोणताही पदार्थ किंवा उसळ. नंतर मीठ ॲड केलं आणि नंतर लगेचच जे काही 2 शिट्या लावून घेतलेल्या होत्या ऑलरेडी कुकरमध्ये उसळला, ती उसळ आता याच्यामध्ये ॲड करून घेतली. कारण जेव्हा आपण उसळ उकळतो ना, तर 2च शिट्या लावायच्या. जास्त जर लावल्या तर अगदी पूर्णपणे मॅश होऊन जाईल आणि वाटणार सुद्धा नाही, की आपण उसळ खातो आहे. थोडासा किचन किंग गरम मसाला पुन्हा वरतून थोडासा ॲड केला. नंतर हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि अशा पद्धतीने अगदी टेस्टी अशी उसळ आता इथे तयार झालेली होती. ऑलरेडी आपण उसळला 2 ते 3 शिट्या लावून घेतलेल्या होत्या म्हटल्यानंतर काही गरज नव्हती. पण 2 मिनिटं होऊ द्यायची आणि टेस्टी, टेस्टी उसळ तुम्ही एन्जॉय करू शकता.